नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेले काही दिवस आपण वर्तमानपत्रांमध्ये किंवा एकूण मीडियामध्ये जी चर्चा ऐकतोय ती म्हणजे नॅशनल हेराल्ड या प्रकरणाची. नेहरू गांधी कुटुंबियांची संबंधित हे प्रकरण आहे आणि नुकतीच ईडीने ते छापेमारी करून काही जप्त्या केलेल्या आहेत. ते सगळं प्रकरण जे आहे ते अनेक वर्षांपासूनचं आहे. वारंवार मीडियामध्ये त्याची चर्चा होत असते आणि गांधी कुटुंबीय किंवा अगदी नेहरूंपासून हे सगळं कुटुंबीय चर्चेत असतं. आता हे प्रकरण नेमकं काय आहे, त्याच्यातले अनेक ज्या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत त्या नेमक्या काय आहेत, पुढे काय होणार आहे या प्रकरणाचं, असे अनेक पैलू या सगळ्या प्रकरणाचे आहेत आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत आनंद देवधर. पेशाने ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि या सगळ्या एकूण प्रकरणावर त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला आहे. तेव्हा त्यांच्याकडून हे सगळं प्रकरण पहिलं काय आहे हे जाणून घेतानाच त्याच्यातले हे सगळे पैलू आपण जाणून घेऊया. आनंदजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. न्यूज रंकामध्ये. तर पहिलं म्हणजे अनेक वर्षांपासून हे प्रकरण आहे, म्हणजे सर्वसामान्य माणसं एक वरवर ते वाचतात किंवा नॅशनल हेराल्डचं प्रकरण आहे काहीतरी गांधी कुटुंबियांची, पण त्याची काय पूर्वपीठिका आहे हे बऱ्याच वेळेला लोकांना काहीतरी वाचनात येतं, पण ते नीट समजून घेण्याचा अर्थात सर्वसामान्य माणसं प्रयत्न करत नसतील. त्याच्यात राजकारण आहे वगैरे या उथळ ज्या गोष्टी असतात त्याविषयी चर्चा होत असेल तर थोडंसं त्याचं जे पार्श्वभूमी आहे ती सांगा मला. ॲक्च्युली नॅशनल हेराल्ड हे जे प्रकरण आहे त्याचा गांधी कुटुंबाशी जवळचा संबंध आहे आणि त्या नॅशनल हेराल्डशी नेहरूंचाही खूप जुना संबंध होता. 1937 साली स्वातंत्र्याची चळवळ जेव्हा जोरात होती तेव्हा नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र नेहरूंनी सुरू केलं, पण फक्त नेहरूंनीच सुरू नाही केलं. त्या काळात पुरुषोत्तमदास टंडन आणि त्या काळचे समवयस्क जे नेते होते, काँग्रेसचे जुने आणि सच्चे नेते होते, या सगळ्यांनी मिळून आपापले पैसे त्याच्यात टाकून ही कंपनी फॉर्म केली. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणून ती कंपनी होती आणि त्यांनी हे वर्तमानपत्र चालू केलं. फक्त नॅशनल हेराल्ड हे इंग्लिश होतं, कौमी एकता हे उर्दू होतं आणि नवजीवन हे हिंदी वर्तमानपत्र होतं. अशी 3 वर्तमानपत्र त्यांनी चालू केली. स्वातंत्र्याच्या चळवळीला मदत होईल अशा पद्धतीने आपले विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावेत हे त्याचं उद्दिष्ट होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नॅशनल हेराल्डच्या स्वरूपात हळूहळू बदल होऊ लागला. हळूहळू नेहरूंनी स्वतःच्या इमेज बिल्डिंगसाठी नॅशनल हेराल्ड वापरायला सुरुवात केली आणि या गोष्टीला ज्यांनी नॅशनल हेराल्ड सुरू केलं त्या लोकांचा हळूहळू ऑब्जेक्शन यायला लागलं. लिखित स्वरूपात हे सगळं अवेलेबल आहे. भानुदास गुप्ता म्हणून काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे 4 वेळा मुख्यमंत्री झाले होते, खूप सिनियर आणि सच्चा नेता होता. त्यांनी हे त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलंय. सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांच्यात अनेक गोष्टींबद्दल वाद होते. नॅशनल हेराल्ड हाही त्या वादांपैकी एक मुद्दा होता. नॅशनल हेराल्डवरती नेहरू आपली मालकी प्रस्थापित करू बघत आहेत असा त्यावेळी नेहरूंवरती आरोप होता. ते काँग्रेसचं मुखपत्र किंवा काँग्रेसच्या विचारांचा प्रचार करणारं वर्तमानपत्र असं त्याचं स्वरूप न राहता नेहरूंची भलामण करणारं, नेहरूंची इमेज बिल्डिंग करणारं, नेहरूंचा PR असं त्याचं स्वरूप होत चाललं. ते त्यावेळी पसंत नव्हतं. शेवटी वैतागून सरदार पटेल इज ऑन रेकॉर्ड की आता याविषयी मी काय बोलणार नाही, खूप झालं आता. हे फ्रस्ट्रेट होऊन सरदार पटेलांनी हा विषय त्यांच्या दृष्टीने संपवून टाकला. आता त्याच्यानंतर असं झालं ते रडत खडत वर्तमानपत्र चालत होतं. 2008 साली काँग्रेसनी AJLनी डिक्लेअर केलं की आता आम्हाला हे वर्तमानपत्र चालवता येणं शक्य नाही, तेव्हा त्यांनी ते बंद करायचं ठरवलं. आता 2008 साली बंद झालं. त्यावेळी काँग्रेसनी 90 कोटी 25 लाख रुपये असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडला कर्ज दिलं होतं. अच्छा. आता ते कर्ज दिलं होतं ती कारणं योग्य होती, कारण बिलं थकली होती, इलेक्ट्रिसिटी बिल, लोकांचे प्रॉव्हिडंट फंडचे पैसे, त्या सगळ्यांचे पैसे त्या गरीब लोकांनी कुठे जायचं. काँग्रेसने ते दिलं होतं. वस्तुतः असोसिएटेड जर्नल्सच्या ताब्यात वेळोवेळी काँग्रेसच्या सरकार, त्यावेळी काँग्रेसची सरकार होती, त्यांनी कन्सेशनच्या दराने म्हणा, स्वस्त दराने म्हणा, खूप प्रॉपर्टीज त्यांना दिल्या होत्या. तेव्हा त्या प्रॉपर्टीज गहाण ठेवून ही सगळी कर्ज चुकवता आली असती. परंतु त्या मॅनेजमेंटनी काय डिसिजन घेतलं त्यावेळी आता त्याच्यात जाण्यात अर्थ नाही. काँग्रेसनी 90 कोटी 25 लाख रुपयाचं कर्ज दिलं ही खरी गोष्ट आहे.
आता हे 90 कोटी 25 लाख रुपये रिकवर करण्याची परिस्थितीच नव्हती नॅशनल हेराल्डची. मग आता पैसे परत कसे मिळवायचे? काँग्रेसला ते माफ करता येणं शक्य होतं, परंतु एवढे माफ कसे करायचे लोकांच्या डोळ्यात येईल. मुळात हा मुद्दा असा आहे की काँग्रेस इज अ रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टी, नॅशनल पार्टी आहे, राष्ट्रीय पक्ष आहे तो. त्यांना ट्रस्ट कायद्यानुसार किंवा इतर कायद्यांनुसार असं कर्ज देता येतं का, इथेच मुळात प्रश्न आहे. त्याच्या लिगॅलिटीबद्दल अजून डिसिजन झालेलं नाही आहे. परंतु नंतर काय झालं, यांनी 2010 साली एक कंपनी फॉर्म केली यंग इंडिया नावाची. आता यंग इंडिया नावाची त्यावेळी जुना कायदा होता, कंपनी कायदा 1956, त्यात सेक्शन 25 एक आहे. त्या सेक्शन 25च्या अंडर जी कंपनी रजिस्टर्ड झालेली असते ती धर्मादाय कंपनी असते. जसं इट इज सिमिलर टू व्हॉट चॅरिटेबल ट्रस्ट इज, की त्यांनी नफा मिळवायचा नसतो. त्यांचं संपूर्ण कार्य जे असतं ते सोशल कॉजसाठी असतं, पण त्याचं स्वरूप हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं असतं. नवीन 2013च्या कायद्यामध्ये त्याला सेक्शन 8 कंपनी म्हणतात. तो 25चा नवीन कायद्यात 8 झाला. आता यामध्ये काय झालं की 5 लाख रुपये हे त्या नवीन कंपनीचं यंग इंडियाचं कॅपिटल होतं. अच्छा. आणि त्याच्यामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी या दोघांचा हिस्सा 38% होता. म्हणजे दोघांनी अगदी स्वतःच्या खिशातून भरले असं आपण गृहीत धरलं तरी 1,90,000 रुपये त्यांनी भरले त्याच्यामध्ये. आणि दोघांचा मिळून हिस्सा झाला 76%. आता कंपनी कायद्यानुसार कंट्रोलिंग इंटरेस्ट म्हणजे त्या कंपनीवरचा संपूर्ण ताबा, त्या कंपनीच्या व्यवहारावरती संपूर्ण नियंत्रण कोणाच्या हातात असतं की ज्याच्या ताब्यात 3/4 जास्त शेअर्स आहेत. या दोघांची टोटल 76 येते. म्हणजे या मायलेकांच्या हातात त्याचं कंप्लीट नियंत्रण होतं त्या कंपनीचं. आता एखाद्या धर्मादाय कंपनीचं नियंत्रण ज्यांच्यावर कायम भ्रष्टाचाराचे आरोप लागत राहिलेले आहेत, सोनिया गांधी आणि राहुल गांधी, अशांच्या ताब्यात का जाईल? काहीतरी वेगळं घडत होतं. बरोबर. आणि कंपनी ज्यावेळी फॉर्म झाली 2010 नोव्हेंबरला काहीतरी फॉर्म झाली, लगेच डिसेंबर महिन्यात काँग्रेसनी असं सांगितलं असोसिएटेड जर्नलला की तुम्ही आम्हाला 90 कोटी 25 लाख रुपये देणं लागतं, आम्हाला ते नकोत पैसे. यंग इंडिया ही जी कंपनी आहे त्या कंपनीला तुम्ही ते पैसे द्या, आम्हाला देऊ नका. म्हणजे काँग्रेस पार्टी ज्यांनी पब्लिक डोनेशनमधनं ते 90 कोटी 25 लाख रुपये जमा केले होते, काँग्रेस पार्टीचं इन्कम एक्झम्प्ट होतं. त्या पैशांपैकी तो खर्च केला तो सुद्धा लिगल आहे की नाही याबद्दल शंका आहे. ते पैसे नकोत म्हणून त्याने डिक्लेअर केलं. म्हणजे लोकांचा पैसा बुडाला इथे. ते 90 कोटी कोणाचे होते? लोकांनी डोनेशन दिलं होतं ना काँग्रेसला. बरोबर. काहीतरी विचार करून काँग्रेसला पैसे दिले असतील. ते पैसे काँग्रेसने बुडवले. मग गेले कुठे ते पैसे? त्यांनी सांगितलं की आम्हाला तर नकोत, मग कोणाला द्या? यंग इंडियनला द्या. आता यंग इंडियनचा कंट्रोलिंग इंटरेस्ट कोणाचा? मायलेकांचा. म्हणजे यांच्या ताब्यात ते पैसे गेले. असं ठरलं की 50 लाख रुपये परत करायचे काँग्रेसला. आता यंग इंडियननी काय केलं? 50 लाख रुपये काँग्रेसला देऊन टाकले. आणि काँग्रेसनी 89 कोटी 75 लाख रुपये राईट ऑफ करून टाकले. आणि त्याचा सगळा बेनिफिट जो आहे तो यांना पास ऑन केला. हा पहिला भाग झाला. आता नंतर काय झालं? असोसिएटेड जर्नल्सनी यांना सांगितलं की आम्हाला तर काही तुमचे पैसे देता येणं शक्य नाही. जसं त्यांनी काँग्रेसला सांगितलं तसं यंग इंडियनला सांगितलं. त्यांच्याकडे पैसेच नव्हते हो, ते देणार कुठनं पैसे? त्यामुळे झालं असं की त्यांनी असं सांगितलं की हे जे लोन आहे ना आमच्या बुक्समध्ये त्याच्याऐवजी आम्ही तुम्हाला शेअर्स देतो. आता नक्की काय झालं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा मी तुम्हाला कर्ज दिलंय, 50 लाख रुपये तुमच्या बिझनेसला कर्ज दिलंय. तुमचा बिझनेस चांगला चालू होता सुरुवातीला, ते वाढत वाढत 1 कोटी रुपये झाला. तुमचा बिझनेस डबघाईला आला. तुम्ही मला सांगितलं देवधर आता मला हे पैसे देता येणं शक्य नाही, काय करायचं? म्हणलं काहीतरी मार्ग तर काढायला पाहिजे, माझे पैसे मी कशाला सोडू? मग तुम्ही मला ऑफर दिली की मी तुम्हाला पैसे परत देत नाही, तुम्ही माझ्या कंपनीत 1 कोटी रुपयाचे
भांडवल गुंतवलं असं समजा आणि भागीदार व्हा माझे. आता तुमच्या स्वतःचे 1 लाख रुपये आहेत आणि माझे 1 कोटी रुपये आहेत. म्हणजे तुमचा बिझनेस तुमचा राहिला का माझा राहिला? बरोबर, माझा झाला ना. स्टेक. एजेलने तेच केलं. एजेलचे हे 89 कोटी 75 लाख रुपये कॅपिटलमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर एजेलचे जे जुने शेअर होल्डर होते ना ते 1% राहिले आणि हे 99% झाले. म्हणजे झालं काय की असोसिएटेड जर्नल लिमिटेड ही कंपनी पूर्णपणे यंग इंडियनच्या ताब्यात गेली. आणि यंग इंडियनचा कंट्रोलिंग इंटरेस्ट कोणाचा होता? गांधी घराण्याचा. आणि बाकीचे 24% कोणाचे होते माहिती आहे का? मोतीलाल वोरा, सॅम पिट्रोडा वगैरे जे गांधी घराण्याचे जे लॉयल आहेत. अर्णव गोस्वामी म्हणतो रिटेनर, गांधी फॅमिली रिटेनर तेच आहेत. म्हणजे थोडक्यात हा आतबट्ट्याचा व्यवहार होता. हे प्लॅनिंग होतं. कुठल्या तरी हुशार चार्टर्ड अकाउंटंटनी किंवा एखाद्या फिनान्शियल कन्सल्टंटनी ते केलं होतं. अशा पद्धतीचे टेकओव्हर, मर्जर, कन्व्हर्जन ऑफ डेट इंटू इक्विटी हे रेग्युलर रूट आहेत. अशा पद्धतीने होत असतं. मग आता इथे प्रश्नाला प्रॉब्लेम काय आहे की यात खुपलं काय? तर हे कळणार कोणाला? कसं कळलं? डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी आहे, त्यांना ही कुणकुण लागली की यंग इंडियनमध्ये हा व्यवहार झालेला आहे. आता स्वामींचे नेटवर्किंग खूप सॉलिड आहे. म्हणजे कालच स्वामींनी एका चॅनलला इंटरव्ह्यू देताना सांगितलं की या सगळ्या ऑफिसेसमधनं मला कोणीतरी त्यावेळेस सांगितलं 2012 साली की सर ऐसा ऐसा कुछ हो रहा है कि ये ट्रांसफ़र हो रहा है, जो कुछ गड़बड़ लग रही है इसमें, यंग इंडियन को शेयर अलॉटमेंट हुआ है असं. स्वामींनी स्वतःचे सोर्सेस लावले, इन्फॉर्मेशन गोळा केली आणि त्यांनी प्रायव्हेट केस फाईल केली. प्रायव्हेट केस फाईल केली ती केस याच्यासाठी होती की काँग्रेसने भ्रष्टाचार केला, एकतर काँग्रेस पक्ष म्हणून हे त्यांनी चुकीचं केलं आहे, आणि दुसरं म्हणजे त्यांनी गांधी घराण्याला या यंग इंडियनच्या मार्फत असोसिएटेड जर्नलची सगळी प्रॉपर्टी ट्रान्सफर केलेली आहे. आता असोसिएटेड जर्नलच्या बुक्समध्ये जी काय व्हॅल्यू होती त्या व्हॅल्यूला यांनी शेअर अलॉट केले. प्रश्न असा आहे की शेअर अलॉटमेंट ज्यावेळी करतात त्यावेळी तुमच्या ॲसेट्स ज्या आहेत ना त्याचा मार्केट रेट वाढलेला असतो, प्रॉपर्टीजचा मार्केट रेट वाढलेला असतो, त्याचं बाजारभावाने मूल्यांकन करायचं असतं आणि मग शेअरची व्हॅल्यू कडून तेवढे शेअर अलॉट करायचे असतात. म्हणजे समजा त्यावेळी असोसिएटेड जर्नलच्या शेअरची व्हॅल्यू जर 70 रुपये असते तर 10 रुपये फेस व्हॅल्यू आणि 60 रुपये प्रीमियम असं त्याचं कन्व्हर्जन व्हायला पाहिजे होतं. यांनी काय केलं, त्यांनी फक्त फेस व्हॅल्यूला केलं, त्यामुळे शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स वाढले आणि तो जो प्रीमियम होता ना तो सगळा त्यांना एन्जॉय करायला दिला. म्हणजे इनडायरेक्टली त्याचा जो प्रीमियम होता त्या प्रॉपर्टीचा तो सगळा यंग इंडियनला, म्हणजे पर्यायाने नेहरू गांधींना तो मिळाला, अलॉट झाला. त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे आणि याच्यामध्ये इल्लिगल आहे. त्याचं कारण असं आहे की प्रणब मुखर्जी ज्यावेळी फायनान्स मिनिस्टर होते त्यावेळी 2010च्या बजेटमध्ये त्यांनी एक प्रोव्हिजन आणली. ती प्रोव्हिजन अशी होती, ज्यावेळी एखाद्या शेअरची ट्रान्सफर होते त्यावेळी ती ट्रान्सफर मार्केट रेटपेक्षा कमी दराने जर झाली ना तर त्या दोन्हीमधला जो फरक आहे ना ते तुमचं इन्कम धरलं जातं. ज्याला शेअर मिळतात ना तर मार्केट व्हॅल्यू समजा 150 आहे. आता परत तुमचंच उदाहरण घ्या, तुमच्या कंपनीचे शेअर कोणाला तरी द्यायचे आहेत, तुमच्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू काढली तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करून, ते 150 रुपये असेल आणि तुम्ही मला 100 रुपयात शेअर दिलेत तर 50 रुपये माझा इन्कम झालं असं समजलं, त्याला डीम्ड इन्कम म्हणतात. गृहीत धरलं जातं की तुमचं हे इन्कम झालंय. आता हा जो काही इन्कमचा मुद्दा आहे त्याच्यावरनं इन्कम टॅक्स जो आहे हा एक अँगल त्याच्यात इन्कम टॅक्स आलाच ना मध्ये. म्हणजे स्वामींनी ही तक्रार केल्यानंतर इन्कम टॅक्स लगेच मध्ये आला. इन्कम टॅक्सनी 3 नोटिसेस पाठवल्या. 3 केसेस आहेत. 3 केसेस म्हणजे यंग इंडियनवरती केस आहे, राहुल गांधीवरती आहे, सोनिया गांधीवरती आहे. 3 कशी केस आहे ते मी सांगतो. यंग इंडियनला ॲट पार अलॉटमेंट झाली, बरोबर आहे. म्हणजे त्याची जी असेसमेंट त्यांनी केली प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशनची त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 400 कोटीची डिमांड काढली की 400 कोटी रुपयांचा फायदा यंग इंडियनला झाला अंडर व्हॅल्युएशनमुळे आणि त्याच्यावरची डिमांड काढली. आता यांना तर डायरेक्ट शेअर मिळाले नव्हते असोसिएटेड जर्नलचे, यांना यंग इंडियनचे मिळाले होते. याचा पुढचा इफेक्ट असा आहे की
असोसिएटेड जर्नल्सच्या शेअरची व्हॅल्यू वाढल्यामुळे यंग इंडियन्सचे जे शेअर्स होते ना त्याची वाढली किंमत, आणि यांना तर ॲट मिळाले होते. तेव्हा हा फायदा या दोघांनाही झाला. म्हणून त्याच सेक्शन 56 आहे, त्याच्या अंडर सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघांवरती जवळपास 150 कोटींची डिमांड नोटीस काढली. त्याच्या 60% टॅक्स मिळून 90 कोटी रुपये साधारण एक्झॅक्ट साधारण त्या ह्यात येतात, त्यांना तेवढी डिमांड काढलेली आहे. आता याची नोटीस ज्यावेळी काढली ना की हे सगळं झालं 10-11 फिनान्शियल इयरमध्ये, आणि असेसमेंट इयर होतं त्याचं 11-12. आता त्यावेळेसच्या रूलप्रमाणे 6 वर्षाच्या तुम्हाला हे काढता येतं. जुनं इन्कम जर तुमचं एस्केपिंग फ्रॉम असेसमेंट असेल, तुम्ही इन्कम बुडवलं असं इन्कम टॅक्सला कळलं, तर 6 वर्ष संपायच्या आत, असेसमेंट इयर संपल्यापासून 6 वर्ष म्हणजे 11-12 असेसमेंट इयर 31 मार्च 12ला संपलं, तर 31 मार्च 18 पर्यंत तुम्हाला ही नोटीस काढता येते. ही नोटीस मिळाली 31 मार्च 18ला रात्री 11:40 ते जे दोघं होते यंग इंडियाचे लोक, सोनिया गांधी, राहुल गांधी, त्यांनी हा मुद्दा मांडला की हे सूडभावनेने केलंय, अगदी वेळ संपायला 20 मिनिटं असताना आम्हाला नोटीस सर्व्ह झाली आहे. ते सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टात त्यावेळी आपले चंद्रचूड होते. चंद्रचूडांनी हे सगळं आर्ग्युमेंट ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्यासमोर हे आर्ग्युमेंट चालणार नाही तुमचं, सूडभावना होती का काय भावना होती. माझ्या दृष्टीने एवढंच महत्त्वाचं आहे की वेळ संपायच्यात तुम्हाला नोटीस मिळाली की नाही, हो की नाही याचं उत्तर द्या. हो जर असेल तर ही केस पुढे चालेल, आणि ही केस रद्दबिद्द होणार नाही. इन्कम टॅक्स ट्रायब्युनलला पूर्ण अधिकार आहे असेस करायचा, तेव्हा त्यांनी ती पुढे जाईल. सुप्रीम कोर्टात इन्कम टॅक्सला केसमध्ये यांना काही रिलीफ मिळाला नाही. त्यांना ती केस पुढे चालवायची तर 20% त्यांना कायद्यानुसार टॅक्स भरून ती केस पुढे चालवावी लागेल. ती चालेल हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असं करत त्याचं मेरिट जे आहे ते सुप्रीम कोर्ट तेव्हा तपासेल ज्यावेळी त्यांच्या समोर येईल. आता इन्कम टॅक्सचा मुद्दा झाला. आता या सगळ्याच्यामध्ये काँग्रेसचं नेमकं काय ऑब्जेक्शन आहे? म्हणजे आम्हाला काय ते सूडभावनेने, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, तर तोच त्यांचा विषय असेल की हे सगळं सूडभावनेने होते, हे आम्हाला कुठे अडकवण्यासाठी होते, राजकारण करण्यासाठी होते. आता काँग्रेसला कोणी हा सूड हा शब्द वापरायला सांगितलाय ना, तो अतिशहाणा माणूस आहे. त्याचं कारण असं आहे, सूड कशाचा घेतात? यांचं काहीतरी वाकडं केलं असेल, ते वाकडं केल्याचं सूड घेतात. काँग्रेस म्हणताय तुम्ही आमचं सूड घेताय, म्हणजे काँग्रेसने काहीतरी यांचं वाकडं केलं असा अर्थ होता. त्यांना सांगायचं की कायद्यानुसार हे होत नाहीये. सूडविड हा शब्द वापरून काँग्रेसच फसलेली याच्यामध्ये. म्हणजे काँग्रेसने आधी काहीतरी केलंय त्याचा हे सूड घेत आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे तसं काही ते गमतीचा भाग सोडा. त्याच्यात काँग्रेसचा मुख्य आर्ग्युमेंट काय माहितीये का, यात मनी लॉन्ड्रिंग कुठे आहे, पैशांची देवाणघेवाण झाली आहे कुठे? ईडीची जी जप्ती आहे त्याच्यावर त्यांनी जप्त केलंच कसं, कारण आम्ही जर काही विकलंच नाही, आम्हाला पैसेच नाही मिळालेले. आता मनी लॉन्डरिंग याचा अर्थ फार लिमिटेड सेन्समध्ये घेतात ते. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे फंड फ्लो झालाच पाहिजे हे ते गृहीत धरतायत. मनी लॉन्ड्रिंग याचा एक अर्थ असाही आहे की गेटिंग मॉनिटरी बेनिफिट more than what you deserve or without doing anything, or you get monetary benefit, you get some benefit which can get converted into money terms, rupee terms. आणि ज्या कन्व्हर्जन मध्ये इलिगॅलिटी आहे तिथे मनी लॉन्ड्रिंग लागू शकते. आता हे जे इंटरप्रिटेशन आहे ना, काँग्रेस जे म्हणतोय की मनी ट्रान्सफर झाला नाही मग मनी लॉन्ड्रिंग कुठे आहे, हे कोर्टात डिसाईड होईल ना. दुसरं तुम्हाला एक सांगतो, सुब्रमण्यम स्वामी इज अ थर्ड पर्सन. काँग्रेस पार्टीशी त्यांचा काही संबंध नाही. तेव्हा ही केसच रद्द करा म्हणून हायकोर्टात गेले होते. हायकोर्टात त्यांनी टिकलं नाही आर्ग्युमेंट. त्यांनी सांगितलं की सुब्रमण्यम स्वामी भारताचे नागरिक आहे आणि तुमची भारतात रजिस्टर्ड झालेले राष्ट्रीय पक्ष आहे. तेव्हा एखाद्या भारतीय नागरिकाला जर तुमच्या विरुद्ध तक्रार करायची असेल तर त्याला घटनेने पूर्ण अधिकार दिलेला आहे. समाधान झालं नाही त्यांचं, सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने पण तेच सांगितलं, हायकोर्टाने जे सांगितलं तेच सुप्रीम कोर्टाने सांगितलं. तेव्हा एक गोष्ट काँग्रेसने लक्षात ठेवायला पाहिजे, किंवा या नॅशनल हेराल्डच्या बाजूनी जे आज आर्ग्युमेंट करतायत, वेगवेगळे पत्रकार करतायत, विचारवंत करतायत, लेखक करतायत, अर्थतज्ञ करतायत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ज्यावेळी ही केस सुरू झाली ना त्यावेळी निरीक्षण जे नोंदवलेलं आहे
पतियाळा हायकोर्ट पतियाळा कोर्टच्या जजने की देर इज अ प्रायमा फेसिया इव्हिडन्स दॅट समथिंग हॅज बीन अनलॉफुल हॅज बीन एक्झिक्युटेड. हे वाक्य आहे त्यांच्या याच्यामधलं. हे म्हणजे एक्झॅक्ट हे वर्ड नसेल, त्यांचं वाक्य तसं आहे, पण म्हणून तर समन्स निघालं होतं ना. बरोबर, तुम्हाला आठवत असेल केवढा काँग्रेसने तमाशा केला होता. पटियाला कोर्टमध्ये ते हजर राहिले, बिचाऱ्या डॉक्टर मनमोहन सिंगांना तिथे उभं राहावं लागलं होतं. स्वामींनी विनंती केली तेव्हा मनमोहन सिंगांना बाहेर बसायला जागा दिली तिथे. याचा अर्थ हे जे काय केलेलं आहे याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे हे नक्की आहे. आणि ज्यांना हे माहिती आहे अशा पद्धतीचं ट्रान्झॅक्शन होतात, म्हणजे बरेचसे चार्टर्ड अकाउंटंट म्हणा किंवा या समजा त्यांच्यामध्ये ओपन अँड शट केस आहे. तर ओपन अँड शट केस आहे म्हणजे जिथे त्या पार्टीला आर्ग्यू करण्यासारखं काही कारणच नाही. आता त्यांचं जे आर्ग्युमेंट चालू आहे ना, आता काल मी पृथ्वीराज चव्हाणांचा इंटरव्ह्यू वाचला, त्यांनी असं म्हटलेलं आहे की राजकीय सूडबुद्धी वगैरे, आणि त्यांचं म्हणणं आहे भाजपवरती ज्यावेळी काहीतरी संकट येतं त्यावेळी ते असं करतात. आता संकट म्हणजे चव्हाणांच्या मध्ये काय संकट की भाजपला आपला अध्यक्ष ठरवता येत नाही. अरे हे काय संकट झालं, भाजप हे अध्यक्ष ठरवता येत नाही, इंटरनल मॅटर आहे, आज नाही 6 महिन्यांनी ठरेल. त्याच्यासाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर चार्जशीट फाईल करून हे लक्ष डायव्हर्ट करण्याचं मला काय प्रयोजन, म्हणजे त्यांचं लॉजिकच कळलं नाही. पण चव्हाणांनी हेही खुबीने टाळलं सांगायचं की या केसमध्ये मेरिट आहे की नाही. त्यांनी सांगितलं हे सबज्युडाईस आहे आणि त्यामुळे याबद्दल मी काही बोलणार नाही, कारण पृथ्वीराज चव्हाण हुशार आहेत, त्यांना माहिती आहे, त्यांना बोलता येत नाहीये तिथे, म्हणून त्यांनी कुठल्या तरी सीएने हे केलेलं आहे. त्यांनी त्यांचा मुद्दा राजकीय डिफेन्सवरती दिला. म्हणजे जे लोक राजकीय डिफेन्स करतायत ना त्यांना मेरिटवरती डिफेन्स करता येत नाही. सध्या सगळीकडे तुम्ही मगाशी म्हणाल त्या पद्धतीने पत्रकार असतील, विचारवंत असतील, हे सगळं प्रकरण कसं सूडबुद्धी राजकारण यावर त्यांना असं वाटतंय की यांना हॅरेस करायचं. बिहारमध्ये निवडणूक आहे, आता बिहारमध्ये काँग्रेसचं टक्केवारी बघा किती आहे. मला नाही वाटत 10% जास्त मतं काँग्रेसला बिहारमध्ये मिळत असतील. या दोघांना हॅरेस करून बिहारमध्ये असा काय बेनिफिट मिळणार आहे. त्यांना मिळत असेल तर तो लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या तेजस्वी यादवच्या विरुद्ध काही केलं असतं त्यांनी. बरोबर, याला अर्थ नाही. म्हणजे तुम्ही आणि देशात सतत निवडणुका चालूच असतात. समजा 6 महिने झालं सर म्हणजे बंगालच्या निवडणुकीसाठी तुम्ही हे केलं. प्रश्न असा आहे याच्यात की ईडी याच्यात कशी आली, तर ईडी आले याच्यात 2021 साली आली. लोक म्हणतात इतक्या वर्षात काय केलं ईडीने. ईडीला एखादा FIR नोंदवलेला असेल ना तर, किंवा एखादा गुन्हा ऑलरेडी रेकॉर्डवरती आला असेल ऑफिशियल आर्थिक गुन्हा, तर त्याचा कॉग्निझन्स घेऊन ईडी ECIR फाईल करतं आणि मग त्याचा तपास करतं. तर इन्कम टॅक्स केस मधनं त्याचा क्ल्यू घेऊन ईडीने हे फाईल केलं. आणि इन्कम टॅक्स केस ही मनी लॉन्ड्रिंगची केस आहे. सो दॅट इज हाऊ मनी लॉन्ड्रिंग कर. बरोबर. आता तुम्ही सुरुवातीला जे सांगितलं, म्हणजे आता भलेही सगळे म्हणत असतील राजकारण, पण इतके वर्षाचं हे प्रकरण आहे, म्हणजे अगदी नेहरूंच्या काळापासूनचं आहे. तर ते जे काही पत्रव्यवहार झाले सरदार वल्लभभाई पटेल आणि नेहरूंमध्ये, त्यामुळे तेव्हाच्या काळापासून ते स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. तर त्याचं काय आठवण सांगते तुम्हाला? त्या काळात फायनान्सिंगचा वगैरे काही इश्यू नव्हता, कर्ज बिर्जाचा काही इश्यू नव्हता. बरोबर. नेहरूंनी स्वतःच्या ताब्यातलं वर्तमानपत्र स्वतःच्या इमेज बिल्डिंगसाठी वापरलं. म्हणजे एक प्रकारे नॅशनल हेराल्ड ही माझी मालमत्ता आहे. मी नाही म्हणत किंवा आपल्यापैकी कोणीच नाही म्हणत, ते काँग्रेसच्याच त्यांच्या सहकार्याने रेकॉर्डवरती आणलेलं आहे. सो काँग्रेस कॅनॉट डिफेंड. त्यांना पटेलांवर अटॅक करावं लागेल त्यासाठी. आता हे सगळं जुनं आहे, सगळं पब्लिक डोमेन मध्ये पुस्तकात छापून आलेलं आहे. तेव्हा आता नेहरूंच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच वाद प्रवाद आहेत. त्यांनी स्वतःची इमेज बिल्डिंग, त्यांचं काही चुकलं नाही, पण मग लोक काय बोलले तर तुम्ही बोलू नका. त्यांनी ते वापरलं स्वतःच्या इमेज बिल्डिंगसाठी. आणि इव्हन इन्व्हेस्टमेंट इन नॅशनल हेराल्ड इज बेनिफिशियल असंही नोंद झालेली आहे तिथे. म्हणजे जे पैसे भरतील त्याच्या शेअर्समध्ये त्यांना पुढे बेनिफिट होईल, आणि आपण यासाठी हेराल्ड चालू केला नव्हता असं जे सच्चे काँग्रेसी जे होते ना जुने त्यांचं म्हणणं होतं. आता या प्रॉपर्टीच्या दिल्या गेल्यात ना, आता करोडो रुपयांची व्हॅल्यू, करोडो म्हणजे 5,000 कोटी रुपये कोणी म्हणतं, 2,000 कोटी रुपये काय म्हणतं. ईडीने क्राईम मनीची फिगर जी आहे, ईडी मध्ये PMLA ला क्राईम मनी हा नावाचा शब्द वापरला जातो. तो प्रथमदर्शनी किती मनी इन्व्हॉल्ड आहे, काहीतरी 700 कोटी रुपयाचा क्राईम मनी उपलब्ध असेसमेंट नुसार तेवढा झालेला आहे. माझ्या मते ह्या क्राईम मनी जवळपास तो इन्कम टॅक्सने जेवढी ऍडिशन केली ना
तेवढा असावा. इथे बाकीचं जे व्हॅल्युएशन, त्याचं करंट व्हॅल्युएशन काढलं तर 4-5 ही केस सुरू होऊन जाता 2012 ते जवळपास 12.5 वर्ष झाली. त्याच्यात त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू पण वाढली असेल. बरोबर. मुंबईत पण एक प्रॉपर्टी आहे वांद्र्याला, त्याचा तर खूप सुरसन चमत्कारिक किस्सा आहे. अच्छा. आणि तो खूप वेगळा विषय. तो अनिल गलगलींनी तो आणला तो पब्लिक डोमेनमध्ये डिस्कस करताना. तो आज मी ऐकली त्यांची, पण भयंकर प्रकार येतो. म्हणजे आणि दुसरं असं की मनी लॉन्ड्रिंग ते म्हणतात नाही झालं, आम्हाला काही बेनिफिट नाही झाला. AJL मध्ये काही कोट्यावधी डोनेशन जी आलेली आहेत ना, ती बोगस डोनेशन्स आहेत असं पण ईडीचा आरोप आहे. आणि ते डोनेशन वापरली कशाला? टॅक्स ड्यूज भरायला. आता टॅक्स ड्यूज काय असावेत माहितीये का? तुम्हाला केस पुढे फाईल करायला 20% भरावे लागतात ना, ते 20% भरण्यासाठी यांनी कुठनं तरी डोनेशन गोळा केलेली आहेत असा माझा अंदाज आहे. आणि दुसरं असं याच्यात, हे 50 लाख रुपये काँग्रेसला दिले ना, ते सुद्धा स्वतःचे पैसे नव्हते. डॉटेक्स म्हणून एक कंपनी आहे कलकत्त्याची, त्यांच्याकडनं ते 1 लाख रुपये घेतले. परत ती कंपनी सरळ नाही आहे, ती पण हवाला ट्रान्झॅक्शन मधली कंपनी आहे. म्हणजे यांचं काहीच सरळ नाही. यंग इंडियाचं ते यंग इंडिया नाव असलं तरी पोचलेले लोक दिसत आहेत, व्हेटरन दिसत आहेत त्यातले, असं दिसतंय मला. बरोबर. पण एकूण काय थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं कारण की हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं याच्यात काही होणार नाही. आता याच्यात काही होणार नाही हा आपला प्रश्न नाही, हा न्यायपालिकेचा प्रश्न आहे. किती लवकर तुम्ही केसेस घेता. आपल्याला माहिती आहे डेट डायरेक्ट 6-6 महिन्यानंतरची देतात. परत काही एक छोटंसं कारण असतं, बाबा हे नाही कागद नाही आणला, चल पुढच्या हिअरिंगला फाईल कर, दे 3 महिन्याची डेट. आता परवा पेपरमध्ये वाचलं 40 वर्षानंतरचे निकाल लागतात, 27 वर्षानंतरचे ड्यूज आत्ता सेटल होत आहेत. म्हणजे न्यायदानाला खरा अर्थ नाही आहे. आता हे तरी तुम्हाला काय वाटतं म्हणजे या प्रकरणाचं काय होईल आता? म्हणजे तुम्हाला सांगू का, माझ्या मते ही ओपन अँड शट केस आहे. कारण मला या ट्रान्झॅक्शन माहीत आहेत आणि त्याचे सिरियसनेस माहीत आहे. आणि त्या व्हॅल्युएशन, अंडर व्हॅल्युएशनमुळे जो बेनिफिट झालेला आहे तो उघड आहे. आणि काँग्रेसचं आर्ग्युमेंट इथेच फसतं की हा बेनिफिट झालेलाच आहे, आम्हाला पैसे नाही मिळाले, आम्ही कुठे काय केलं, आता त्याचं विकले नाहीत प्रॉपर्टीज, आता ते विकूच नाही शकणार. बेसिकली त्यांच्या हातात कंट्रोल देऊन टाकला होता, तो एक्सरसाइज करता आला नाही. त्याला कारण डॉक्टर स्वामी आहेत. स्वामींनी हे चव्हाट्यावर आणल्यानंतर त्यांची हिंमतच नाही होणार काही प्रॉपर्टी विकायची. कारण ते प्रॉपर्टी विकली तर आम्ही विड्रॉ नाही करू शकणार. अरे तुम्ही विड्रॉ नाही करू शकणार, आता तुम्ही काहीच नाही करू शकणार त्याच्यामध्ये, कारण सगळ्यांचं लक्ष तुमच्यावरती आहे. आता तर ईडीचं पण आहे, इन्कम टॅक्सचं पण आहे, होम मिनिस्ट्रीचं पण असेल. त्यामुळे आता तुम्ही काही नाही करू शकणार. तुम्ही करू शकत होतात, पण वेळेत स्वामींना इन्फॉर्मेशन मिळाली आणि म्हणून हे सगळं चव्हाट्यावर आलं. आज जरी स्वामी भाजपच्या विरोधात बोलत असले तरी सिंगल हँडेडली त्यांनी नॅशनल हेराल्ड वरती आणलेली आहे केस. आणि नंतर मग गव्हर्नमेंटच्या एजन्सीज, ईडी म्हणा, इन्कम टॅक्स म्हणा, या नंतर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याचं हिअरिंग चालू आहे. मेन केसचं जे हिअरिंग आहे ना स्वामींच्या केसचं, ते अजून पतियाळा कोर्टमध्ये चालू आहे. ती कधी पोहोचेल हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, इन्कम टॅक्स ट्रायब्युनल, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, तेव्हा आता काही सांगू नाही शकत. जर कोणी फास्ट ट्रॅक केलं हे खरं काँग्रेसला जर एवढं वाटत असेल ना, तेव्हा त्यांनी रस्त्यावर उतरायच्या ऐवजी त्यांनी राष्ट्रपतींना किंवा चीफ जस्टिसना पत्र लिहावं आणि त्यांना सांगावं की ही केस फास्ट ट्रॅक करा आणि 6 महिन्यात त्याचा निकाल लागेल असा भरा. ते करणार नाहीत ते, कारण ते 6 महिन्यात गुन्हेगार साबित होतील त्याच्यामध्ये. त्यांच्या इंटरेस्टमध्ये हेच आहे की जोपर्यंत हे चिघळत राहील तोपर्यंत व्हिक्टीमहूड त्यांना मिरवता येईल. पण आता लोकांना माहिती आहे त्यांना सहानुभूती मिळणार नाही आणि ते व्हिक्टीम नाही आहेत ते, याचाही प्रूफ आता लोक द्यायला लागले आहेत. सोशल मीडियामुळे लगेच ते सगळ्या दुनियेपर्यंत पोहोचतं. त्यामुळे पण आता हे गेल्या अनेक वर्षामध्ये एकूण राजकारणामध्ये काँग्रेसचा जो काही ऱ्हास झालेला आहे तिथं आपण पाहतोच आहोत. आता ह्या प्रकरणामुळे सुद्धा जे काही त्यांची थोडीफार असेल प्रतिष्ठा ती सुद्धा काय झालं मी तुम्हाला सांगतो. सोनिया गांधी आणि राहुल गांधींना एकदाच कोर्टात यावं लागलं होतं. त्यावेळी त्यांनी तमाशा केला, दिल्ली अर्धी बंद केली होती. तेव्हा त्यांना जामीन मिळाला. आता पर्सनल अटेंडन्सचा त्यांना हे नाही आहे. 25 एप्रिलला हिअरिंग आहे. त्या हिअरिंगमध्ये तुम्हाला लक्षात असेल संजय राऊतवरती पण ईडीने छापा घातला होता आणि त्यांना 3 महिने जेलमध्ये टाकला. बरोबर आहे. त्या न्यायाने त्यांनी जर ठरवलं तर या दोघांना पण आत करू शकतात. ते खूप मोठं डिसिजन होईल. प्रश्न असा आहे की या दोघांनी ॲपियर होऊन स्टेटमेंट ऑलरेडी दिलेली आहेत, त्यामुळे त्यांना अरेस्ट होण्याची शक्यता कमी. काही चॅनलवाले चालवतील की आता राहुल गांधी को अंदर भेजने की तयारी वगैरे, तर त्यांना आत्ता चौकशीसाठी अटक होणार नाही.
accused म्हणून they will not be put behind the bars. If they get as and when convicted finally, then they will have to suffer. तेव्हा ते हे चालतच राहील. आता या केसेस चालत राहतील. आता फोकसमध्ये आले आहेत. 3-4 दिवसांनी हे शांत होईल. परत ज्यावेळी डेट येईल ना ती त्यावेळी परत ते चालू होईल. आता हे जिवंत ठेवायची केस हे मीडियावरती अवलंबून आहे. पण मोठे लोक इन्व्हॉल्ड आहेत, त्यांचं लक्ष असणार नक्की पुढे काय होतं या केसमध्ये. चार्जशीट पहिल्यांदा फाईल घ्या. तुम्ही लक्षात घ्या, चार्जशीट फाईल झालेली आहे. एक डेटा असा सांगतात लोक की 5,500 ईडीनी रेड्स मारल्या किंवा अशा केसेस उभ्या केल्या, त्याच्यापैकी फक्त 41 लोकांना कळलं की इतकं फक्त कन्व्हिक्शन रेट आहे. आज मी एका चॅनलवर वाचत होतो की 43 केसेसमध्ये ईडीनी चार्जशीट फाईल करून फायनॅलिटीला आणल्या, त्याच्या डिस्पोज ऑफ झाल्या, लिगली डिस्पोज ऑफ झाल्या. त्या 43 पैकी 40 केसमध्ये कन्व्हिक्शन झालेलं आहे. म्हणजे कम्प्लिटेड ट्रायल चं सक्सेस 97% आपलं, 98%. म्हणजे ईडी काय करतं, सगळे सुटून जातात असं नाही. जिथे फाईल होतात ना चार्जशीट, तिथे कन्व्हिक्शनचा रेट खूप हाय आहे. आणि इथे चार्जशीट फाईल झालेला आहे आता. आणि काँग्रेसच म्हणतंय की सगळं समोर आहे, ओपन आहे, आम्ही काहीच नाही केलेलं. जे ओपन आहे ना त्याच्यातनंच तुम्ही काहीतरी केलं हे प्रूव्ह होतंय. त्यामुळे काँग्रेस जे म्हणतंय पुराव्यांवरती रिलीज होतंय, तेच पुरावे यांच्याकडे आहेत. त्या पुराव्यांचा अर्थ कशा पद्धतीने लावायचा त्याच्यावरती ही केस आहे. म्हणजे तुम्ही खोटी डॉक्युमेंट केली, त्याच्यावर हे खोटं आहे ते खोटं असं काँग्रेसला म्हणता येणार नाही. कारण काँग्रेसच म्हणते सब हमने किया है, लिगली किया है. आता तू इलिगली केलंयस हे कोर्ट ठरवणार आहे. आणि जे आम्हाला कायदा कळतो किंवा जे आहे त्याच्याप्रमाणे अंडर व्हॅल्यू ऑफ शेअर्स हा मेन इश्यू आहे. आणि तिथे मनी लॉन्ड्रिंग येतं. म्हणजे इनडायरेक्टली मॉनिटरी बेनिफिट पास ऑन झालेला आहे. आणि म्हणून काँग्रेस दोषी आहे. काँग्रेस म्हणण्यापेक्षा जे आरोपी आहेत ते दोषी आहेत असं मला वाटतं त्याच्यामध्ये. एकूण हा सगळा अशा पद्धतीनं हा प्रवास जो आहे तो या नॅशनल हेराल्डचा झालेला आहे. मी सविस्तरपणे सगळं सांगितलं. मी अपेक्षा आहे की आमच्या सगळ्या श्रोत्यांना हे प्रकरण लक्षात येईल. आणि या सगळ्या मुद्द्यांवरनं त्यांना कळेल की नेमकं काय. सोन्याचं उदाहरण दिलं तर पटकन लक्षात येईल तुम्हाला. एखाद्या कंपनीमध्ये सोनं असेल, 10,000 रुपयाला घेतलेलं सोनं आहे आणि त्या कंपनीच्या शेअरचं व्हॅल्युएशन करताना जर 10,000 रुपयाचा भाव सोन्याचा घेतला, आज 95,000 भाव असताना, तर फायदा त्याचा झाला ना. कोणी म्हणेल बाबा आज 10,000च्या भावाने काय करतो व्हॅल्युएशन, 95,000नी कर, बरोबर, तुला जास्त मिळायला पाहिजेत पैसे. हा फरक आहे तिथे. प्रॉपर्टीचं बुक व्हॅल्यू कधी त्यांना मिळाल्या होत्या त्यांना कुणाला माहिती. 50 साली मिळाल्या, 76 साली मिळाल्या, 80 साली मिळाल्या. बरोबर. आज त्यांचे भाव काय असे आहेत. खरं. तर एकंदरीत हा सगळा काँग्रेसचा जो काही चेहरा आहे तो या निमित्ताने या प्रकरणातून सुद्धा उघड होताना दिसून. काँग्रेसचं काय ना, काँग्रेस स्वतःला कायद्याच्या वर समजते. आपल्याला आणीबाणीपासून माहिती आहे. कायदा मी मानणार नाही, डिसिजन मानणार नाही, ही जी मगरुरी आहे ना काँग्रेसची, बरोबर, आम्ही कसंही संविधान ती मतदारांनी ओळींनी 3दा उतरवलेली आहे. आणि बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं की ही केस मोदींच्या सुरुवातीच्या दुसऱ्या टर्ममध्ये का नाही आली, 19 मध्ये का नाही आली. आता ती का नाही आली, त्याच्या ईडी उतरली कारण तोपर्यंत स्वामींची प्रायव्हेट कंप्लेंट होती. त्याच्यात गव्हर्नमेंट वॉज नॉट अ पार्टी टू इट. ईडी आल्यानंतर ईडीनी त्याच्यानंतर आता 3 वर्षात त्यांनी ईडीने चार्जशीट फाईल केलेला आहे. आता त्याच्यामध्ये काय झालं नक्की, त्यांना कागदपत्र काय गोळा कळत होते, अशा केसेसना वेळ लागतोच. मला पर्सनली मान्य आहे की ही केस 2 वर्षापूर्वी आलं, कारण हे 21 साली झाली, त्याच्यात कोविडचा पिरियड होता, 2 वर्ष त्याच्यात गेली असतील, मग इलेक्शन आलं. मोदींचं एक बघितलं मी, 3ऱ्या टर्ममध्ये ते बोल्ड डिसिजन फटाफट घेत आहेत. म्हणजे पूर्ण बहुमत नसताना ते जास्त ॲग्रेसिव्ह आहेत आधीच्या 2 टर्मपेक्षा असं जाणवतंय लोकांना. आणि त्यामुळे आता वक्फ बोर्डाचं त्यांनी हे पास करून घेतलं. आता हे चार्जशीट फाईल केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. भारताच्या इतिहासात मोठी गोष्ट आहे, गांधी घराण्यातल्या कोणावरती चार्जशीट फाईल केलेलं. खरं आहे. म्हणजे हा सगळा प्रकार तुम्ही उलगडून दाखवलात आणि यातले सगळे पैलू म्हणा किंवा कंगोरे हे सगळे लोकांपर्यंत आपण मांडले. आणि त्यातून निश्चितपणे हे प्रकरण काय आहे हे लोकांना समजलं असेल
आणि त्यातून मग आता पुढच्या ज्या काही हालचाल त्याच्यात होतील, न्यायालयीन ज्या काही प्रक्रिया होतील त्याकडे लोक लक्ष ठेवू शकतील आणि आता त्यातून कसं आहे, लोकांना पण थोडा इंटरेस्ट निर्माण झाला. कारण गेल्या 2 वर्षात खूपच चर्चा झालेली आहे. आपल्या मराठी माध्यमांमध्ये तशी कमी चर्चा आहे, पण तुम्ही हिंदी आणि इंग्रजी माध्यम जर बघितलीत ना, त्याच्यावरती फक्त नॅशनल हेराल्डच चालू आहे. धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि हे संपूर्ण प्रकरण उलगडून सांगितलं. मी त्याचा इतिहास, ते आजची सध्याची स्थिती काय आहे ती, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार. तर मित्रांनो, आत्ताच आपण आनंदजींशी संवाद साधला आणि हे सगळं नॅशनल हेराल्ड काय प्रकरण आहे हे जाणून घेतलं. आम्हाला अपेक्षा आहेत की तुम्हाला हे प्रकरण लक्षात आलं असेल, याविषयी तुम्ही व्यक्त व्हा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. धन्यवाद.